आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी आता कोणाशीच बोलणार नाही। अगं लक्ष्मी रावजी, काय यार, ही अजूनही म्हणजे स्वतःच गोष्टी पाडते आणि स्वतःच कशी काय घाबरते त्याला? असं कोण असतं? चिडेल आता। अहिल्या मावशी, तू ह्याला काहीच बोलणार नाहीयेस का? नाही, हा ना नेहमी असंच करतो, काही ना काहीतरी बोलून माझी खोड काढतो आणि मग सगळे माझ्यावर हसतात। अरे आम्ही काय एक्झॅक्टली, आता तूच तसं करतेस। हो ना, लहानपणी आठवते का, आरशात स्वतःलाच बघून घाबरली होती। केवढी ओरडली होती माहितीये का? काय रे जानू, तू ये इकडे बस माझ्याशी। ये काय माझ्याच बाजूला येऊन बसणार आहे? ये। ओ शिरली जानू कुशीत। आदित्य, प्रीतम, आता बोलून दाखवा। बोला बोला। नाही नाही बाबा, आता आमची हिंमत नाही। का? बोला ना आता। अरे बोल ना। ए अगं तू, अगं बाळा, जानू, ए जानू तू, ओके ओके ओके, काय मार चाललंय? आता मार। आदित्य, सॉरी बोल, अरे सॉरी बोल। ओके सॉरी। ह्यांचं म्हणजे असं आहे ना, तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना। अगदी बरोबर। अगदी खरंय, अजिबात नाही, मला करमतंय। खरंय, का? अगदी खरंय। अगदी बरोबर। जैन, तू यांच्या वागण्याकडे लक्ष देऊ नकोस हा। लक्ष्मी, आपल्याला कायमच असं वाटायचं ना की जान्हवी आणि आदित्यचं लग्न होईल। हो, ए मावशी, काही काय, मी आणि ह्याच्याशी लग्न? हा, जसं काय मी घोड्यावरच बसलो होतो तुझ्याशी लग्न करायला। आदित्य, अरे हे बघ, तू माझी चॉईस असूच शकत नाही। नाही नाही, लक्ष्मी मावशी प्लीज, माझ्या स्वप्नातली परी ही डेफिनेटली नाहीये। आदित्य, अगं बाई, मग हो का? मग आज आम्हाला कळूच दे, तुझ्या स्वप्नातली परी नक्की कशी येते? हे बघ तू ना, बरोबर, आता कसं पकडलेला? सांग सांग कशी आहे, सांग ना कशी आहे, सांग ना, सांग सांग बोल। अरे बोल ना। अरे सांग की, सांग 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 रे। आदित्य दादा, गप्प का बसलायत, सांगा। ती अशी असेल की कशी असेल ती? बाप रे, हा आता सगळ्यांसमोर त्या भिकारड्या मोलकर्णीचं नाव घेणार की काय? ती अशी असेल की तिला बघता क्षणी मी एका वेगळ्याच जगात हरवून जाईल। तिच्या डोळ्यात बघितलं की तिच्या डोळ्यात पाहताच मला माझं सगळं जग दिसेल। ती हसल्यावर असं वाटेल की सगळं जग माझ्याकडे बघून स्माइल करतंय। आणि ती माझ्याशी बोलल्यावर असं वाटेल की सगळं जग माझ्याशी प्रेमाने बोलतंय। ते जग फक्त तिचं आणि माझं असेल। बेसिकली ती माझ्या आयुष्याची परी असेल। अशी जादूची कांडी फिरवेल
आणि माझं अख्खं आयुष्यच बदलून टाकलं. ती माझ्या आयुष्याची जादूगर असेल ना. कळलं का? कळलं कळलं. चला म्हणजे श्री, अहिल्या, आदित्यच्या अपेक्षा काय आहेत हे आता तुम्हाला कळलं ना. म्हणजे आता वधू संशोधनाला सुरुवात करायला हरकत नाही काय? हो, जोरदार. अहिल्या, अगं अलीकडे तुझं सासवडला फार येणंच होत नाही बघ. आज तू सगळ्यांना घेऊन आलीस ना, इतकं छान वाटतंय मला. घर कसं भरल्यासारखं वाटतंय नाही का? अगदी खरं. आणि किती वर्ष झाली हा श्री, अरे किती वर्षांनी अशी मैफिल रंगलेली आहे. खरं सांगू का, अशा भेटीची ना आपल्याला गरज होतीच. चला ठरलं तर बघ, म्हणजे वर्षातनं 2दा तरी अशी मैफिल रंगवायची. ठरलं. अरे काय चाललंय? यांचं काय जातंय प्लॅनिंग करायला? इथे खायचे वांदे आपले आहेत, हे करतायत गेट टुगेदरचं प्लॅनिंग. नाहीतर काय दादा, मला एक कळत नाही, ही किर्लोस्कर फॅमिली यांच्या सगळ्या सुखसुविधा, यांचा मोठा बंगला, हे सगळं सोडून आपल्या या खुराट्यात कशा काय आले असेल रे? दरिद्र काय? थांबा, पाणी आहे. नाही नको बापू, थँक्यू. बरं. लक्ष्मी गळवी अहिल्या किर्लोस्कर. अहिल्या, अहिल्या काय ग? हे बघ ना, पत्र आहे तुझं, माझं दोघींचं नाव आहे याच्यावर. कोणी पाठवलंय पण? काही लिहिलं नाहीये ग. आवाज आहे. आपण आपल्या खोलीत जाऊन बघूया. अगं हे बघ ना, आपल्या बॅचचे रियुनियन, ते पण फक्त मुली मुलींचं. 40 वर्षांनी आपली बॅच भेटणार आहे, फक्त मुली. हो ना ग. ह्या रियुनियनला काय मज्जा येईल ना. अगं पण सगळे कसं जाणार आपण? माझ्या गाडीने जाऊ चुपचाप, कोणालाही सांगायची काही गरज नाही. हे बघ, मी कॉलेजमध्ये कायम उशिरा यायचे, आज मला वेळेत पोहोचायचे. चल चल लगेच जाऊया. अरे काय काय, थांबा थांबा थांबा, निघालात कुठे दोघी? मुख्य म्हणजे आम्हाला सोडून जायची हिंमतच कशी होती तुमची? हो ना. म्हणजे अहो, मुली मुलींचं रियुनियन आहे. तुम्हा मुलांना आमंत्रण आलंय का? नाही की नाही? मग झालं तर. अगं फक्त मुलींचं रियुनियन म्हटल्यावर आम्हाला यायलाच हवं नाही का? हो ना. काजीलपणा पुरे झाला श्रीकांत, आणि तुझी तब्येत सांभाळ. हो. श्री, काय झालं रे? सांगतो नंतर. आम्हाला जाऊ द्या रे. बरं, आणि घरात कोणाला सांगू नका, नाहीतर उगा थांबायचा आग्रह करते. प्लीज प्लीज आम्हाला जाऊ द्या. बर बर, हो ठीक आहे, जा जा जा. काय एक्साइटेड आहे. ओके. पत्र काय आलं आणि हे गेलं लगेच. हो. आपलं काय? तुझ्या डोक्यात काय चाललंय मला नीट माहिती आहे. हे बघ, चोरून बघायचा विचार जरी मनात असेल ना, तिथल्या तिथे मारून टाक. मारला. हा, आता काय? चला.